शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला देवासमान मानले जाते। शेतमजुरीपासून लेकरांच्या शिक्षणापर्यंत हा साथीदार आयुष्यभर आपल्या शेतकऱ्यासाठी झटत असतो। म्हणूनच बैलपोळा हा दिवस शेतकऱ्यांसाठी फक्त सण नसून कृतज्ञतेचा, आनंदाचा आणि एकात्मतेचा उत्सव असतो। मोहोळ तालुक्यात यंदाचा बैलपोळा मात्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला। गावातील एका शेतकऱ्याने आपल्या बैलावर रंगवले होते तेजस्वी शब्द, एकच झलक राजन मालक, आणि ते पाहताच संपूर्ण गावात तो बैल आणि हा संदेश दोन्ही एकदम लोकप्रिय झाले। हा फक्त रंग, ही फक्त अक्षरे नाहीत, तर हा आहे लोकांच्या मनातील अपार विश्वास आणि आत्मीयतेचा ठसा। ही आहे भावना जी वर्षानुवर्षे मोहोळ तालुक्यातील जनतेने राजन पाटील यांच्यासाठी जपली आहे। राजन पाटील हे नाव घेतले की मनात उमटतात आपुलकी, विश्वास आणि निस्वार्थ कार्य। गावातील एखादी अडचण असो, शेतकऱ्यांचा प्रश्न असो किंवा एखादा युवक दिशाहीन झालेला असो, लोकांचा पहिला आधार ठरतात ते म्हणजे राजन पाटील। मोहोळ तालुक्यातील जनतेने अनेक वेळा अनुभवले आहे की राजन पाटील केवळ राजकारणापुरते मर्यादित नाहीत, तर ते प्रत्येकाच्या दुःखात, संकटात आणि आनंदातही मनापासून सहभागी होतात। हीच कारणं आहेत की त्यांच्या नावाने गावकरी बैलाच्या अंगावर रंगवतात प्रेमाचा ठसा। बैलपोळ्याचा हा दिवस जरी शेतकऱ्यांचा सण असला तरी यावर्षी तो झाला विश्वास, निष्ठा आणि आपुलकी व्यक्त करणारा दिवस। एकच झलक राजन मालक हा संदेश मोहोळकरांच्या मनातील भावनांचा आरसा ठरला आहे। बैलाप्रती असलेले प्रेम आणि राजन पाटील यांच्याविषयी असलेली आपुलकी यामुळेच या वर्षीचा बैलपोळा मोहोळ तालुक्याच्या आठवणीत कायमस्वरूपी कोरला गेला आहे। हा आहे बैल आणि शेतकऱ्याचा, गाव आणि नेत्याचा विश्वास, मैत्री आणि नात्याचा सोहळा, आणि या सोहळ्याचं नाव आहे राजन पाटील।